नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. कारण या हॉटेलमध्ये रोज काही ना काही धक्कादायक प्रकार घडतात. त्यामुळे हे हॉटेल चर्चेमध्ये आलेलं आहे. कधी वाद, कधी मारामाऱ्या, तर कधी तोडफोड. अशा घटनांनी हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके यांच्यावर सातत्याने काहीतरी संकट ओढावत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक तरुणाला कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या घटनेमागेही धक्कादायक कारण समोर आलेलं आहे. हॉटेल मालक नागेश मडके यांच्या पत्नीवर एक माथेफिरू तरुणाने अचानक हल्ला केला. हॉटेलमधली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण त्यांच्या गळ्यात हात घालताना स्पष्ट दिसत आहे. गळ्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर मालकीने त्याला रोखले आणि त्यातूनच हा हाणामारीचा प्रकार घडल्याचं सांगितलं जाते. घटनेचा व्हिडिओ आणि माहिती हॉटेलच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेली आहे. या प्रकरणामुळे संतप्त कर्मचारी आणि ग्राहक यांनी त्या तरुणाला बेदम चोपही दिल्याची माहिती समोर येते, जसं व्हिडिओमध्ये दिसते. पण मागील काही महिन्यापासून या हॉटेलमध्ये असे अनेक वादग्रस्त प्रकार घडताना दिसत आहेत. मागे काही माथेफिरूंनी हॉटेल बंद असल्याच्या कारणावर तोडफोड केली होती. नुकतेच मालक नागेश मडके यांनी काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. यावरही सोशल मीडियात ते चर्चेत आले होते. नाद करतो का यालाच लागते. हॉटेल भाग्यश्री हा त्यांचा फेमस डायलॉग प्रचंड व्हायरल झाला आहे. सतत होणारे हल्ले आणि गोंधळ लक्षात घेता आता हॉटेल मालकांनी थेट पुण्यातून बाउन्सर म्हणजे बॉडीगार्ड्स बोलवले आहेत. त्यामुळे हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे असे स्पष्ट मालकांनी सांगितलं आहे आणि सोशल मीडियावरती काही व्हिडिओमध्ये तसं स्पष्ट दिसते. या सगळ्या घटनावरून नागेश मडके यांनी असा दावा केला की आपल्यावर जळणाऱ्याची संख्या वाढलेली आहे आणि ते या सर्व कट कारस्थानांना सामना करावा लागतो यामुळे, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे ओढावत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत पाहता मराठी तरुण एका उद्योग धंद्यामध्ये पुढे जात असताना त्याच्यावरती येणारे अनेक संकट आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या संकटाशी सामना करून भाग्यश्री हॉटेलचे मालक आपल्याला पुढे वाटचाल करताना दिसत आहेत. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.